आपण पाहताय गेट एव्हरीथिंग चॅनल. आज एका तुम्हाला महत्त्वपूर्ण अशा वनस्पतीची माहिती सांगणार आहे आणि त्याचे उपाय सांगणार आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं जीवन सुखमय आणि सुखकारक बनवाल. बघा मित्रांनो, आज आपण पाहतोय की लोकांचा आयुर्वेदावरचा विश्वास जो आहे, सध्या बऱ्याच अंशी वाढायला लागलेला आहे. कारण ज्यावेळेस आपण पाहतो, जुना काळ जर पाहिला तर त्यावेळेस बऱ्याच सोयी-सुविधा नव्हत्या. त्यावेळेस सुद्धा जीवन एकदम सुखकारक जगण्यासाठी खूप लोकं प्रयत्न करायचे आणि ते म्हणजे आयुर्वेदाच्या सहाय्याने. तर मित्रांनो, आजची जी औषधी वनस्पती आहे, ती औषधी वनस्पती आहे, दिव्य औषधी वनस्पती अशी आहे. त्याचं नाव आहे अपराजिता. त्यालाच गोकर्ण म्हणतो. काही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत त्याला. त्याला क्लोटोरिया टर्निटिया असं सुद्धा म्हटलं जातं. विष्णुकांता या नावानं सुद्धा त्याला ओळखलं जातं मित्रांनो. त्याचं शास्त्रीय नाव आहे क्लायटोरिया टर्नेशिया. हे गोकर्णाचं शास्त्रीय नाव. फुलाचा आकार गायीच्या कानासारखा असतो, म्हणून याला गोकर्ण नाव पडलं. गोकर्णाच्या फुलाचा रंग गडद निळा असतो. फिकट गुलाबी सफेद या रंगाची फुलं आढळतात. गर्द हिरव्या पानात ही फुले उठून दिसतात. गोकर्णाच्या वेलीला पावसाळ्यात फुले येतात. फुले काय अक्षरशः बहर येतो. याच्या कोवळ्या शेंगाची भाजी सुद्धा केली जाते. भाजी एकदम टेस्टी लागते. याचा जर चहा जर तुम्ही पिला, तर तुम्ही सगळे चहा तुम्ही जे पिताय, ते सगळे चहा याच्यापुढं फिके पडतील. एकदा करून बघा, फक्त एकदा करून बघा. याला काही पैसे पडणार नाहीत. त्याची फक्त 2-4 फुलं घ्या आणि 1 ग्लास पाणी घ्या. त्याच्यामध्ये हे फुलं चांगले उकळवा. त्याचा ज्यावेळेस रंग निळा होईल, त्यावेळेस त्याच्यामध्ये साखर टाका आणि प्या. वाह! क्या बात है! असंच म्हणाल तुम्ही. एवढा भारी चहा याचा असतो. याला ब्लू टी असं सुद्धा म्हटलं जातं. गोकर्णाचा वेल आधार घेत वर चढतो. बाल्कनीमधील ग्रिलवर सहज जम बसवतो. पानाचा वापर औषधात केला जातो. पंचकर्मात पण या वेलीचा वापर केला जातो. का केला जातो? शरीरातील जे काही त्रिदोष आहेत, त्या त्रिदोषांना संतुलित करण्यासाठी, तसेच शरीरातील जे काही नको असणारे विषारी घटक आहेत, ते बाहेर काढण्यासाठी याचा वापर केला जातो. गोकर्णाची फुलं, शेंगा, पाने, साल, मूळ या प्रत्येक भागाचा औषधामध्ये वापर केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा यावर सगळ्या विकारावर गोकर्ण हे औषधी आहे. मित्रांनो, थोडा विश्वास ठेवा. तसेच त्वचा विकार आणि रक्त शुद्धीकरणासाठी सुद्धा या गोकर्णाचा वापर केला जातो. गोकर्ण कधीच पराजित होत नसतो, म्हणूनच गोकर्णाला अपराजिता असे नाव आहे. याच्या फुलाचा चहा आपण तर पिलाच. बनवायचा कसा ते पण मी तुम्हाला सांगितलं. याला आणखी एक नाव दिलं जातं, ते म्हणजे बटरफ्लाय टी असं पण म्हटलं जातं. हा कसा चहा बनवायचा ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. हा चहा जो आहे, हा चहा का प्यायचा? तर शरीरातील जे काही विषारी घटक आहेत, विषारी पदार्थ आहेत, ते बाहेर काढण्यासाठी हा चहा शरीराची आतून सफाई करण्याचं काम करतो. हा चहा एक इम्युनिटी बूस्टर म्हणून वापरला जातो. आपल्याला अनेक आजारापासून वाचवण्याचं काम हा चहा करत असतो मित्रांनो. शुगर लेव्हल मेंटेन करण्यासाठी सुद्धा हा अतिशय फायदेशीर आहे. हा चहा चेहऱ्यावरचे जे काही डाग, धब्बे, सुरकुत्या ज्या आहेत, या कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला कसलाही थकवा आलेला असेल, थकवा जर तुमचा तुरंत घालवायचा असेल काही सेकंदामध्ये, तर हा बटरफ्लाय टी तुम्ही अवश्य प्या. ब्लू टी अवश्य प्या. थकवा तुमचा 2 मिनिटाच्या आत जाणार म्हणजे जाणार. एकदा करून बघा फक्त आणि एकदा पिऊन बघा आणि मग आमच्या चॅनलवर कमेंट द्यायला मात्र अजिबात विसरू नका. एवढा एकदम बेस्ट असा चहा, या चहा एवढा तुमचा कोणताच चहा बेस्ट नसतो. फक्त एकदा करून बघा. मित्रांनो, थकवा दूर करण्याचं काम हा जबरदस्त करत असतो. ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे, अशा लोकांनी याची जी काही पानं आहेत, हे पाण्याचा लेप जर तुमच्या कपाळावर जर लावला, तर तुमचा मायग्रेनचा त्रास जो आहे, तो नक्कीच कमी व्हायला मदत होते. मायग्रेन पेन जो आहे, या मायग्रेन पेनविषयी जी काही माहिती आहे, ती माहिती रत्नावली नावाचा जो काही आयुर्वेदिक ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. बऱ्याच गोष्टीच आहे. जी गोकर्ण जे आहे, अपराजिता जी आहे, अपराजिताचं तुमचं जर डोकं दुखत असेल, तर काय करायचं, या गोकर्णाची किंवा या अपराजिताची मुळं काढायची, मुळाची पेस्ट तयार करायची आणि ती पेस्ट मस्तपैकी डोक्यावर हळुवारपणे लावायची. तुमचा मायग्रेन जो आहे, तो मायग्रेन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं आहे. मित्रांनो, त्या रत्नावली ग्रंथामध्येच याचं वर्णन असं पण आलेलं आहे, की जर ताप येत असेल, तर या मुळीचे तुकडे करून या मुळीची माळ फक्त गळ्यात बांधायची
माळ गळ्यात बांधल्यानंतर ताप जातो. हा मोठा संशोधनाचा विषय आहे मित्रांनो, पण असं सांगितलं गेलेलं आहे. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे, ही ताप कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही गोष्ट आहे. लागला तर खोकला लागल्यास काय करायचंय? मिरे घ्यायचं, 1 मिरा घ्यायचा, तुळशीची पानं घ्यायची 2 ते 4 आणि अपराजिताचं 1 सेंटीभर मूळ घ्यायचं. हे सर्व 1 ग्लास पाण्यामध्ये मिक्स करायचं, उकळून घ्यायचं आणि अर्धा ग्लास करायचा आणि प्यायचं. एकदाच करायचं, जास्ती वेळ काही करायची गरज नाही. याच्यामध्ये तुमचा खोकला आरामशीर राहून जाईल. ज्यांना टॉन्सिल आहेत अशा लोकांनी काय करायचे, अपराजिता म्हणजे याची पानं आणि जाम म्हणजे पेरूचे पानं घेऊन काय करायचं, उकळायचं आणि हे दोन्ही उकळून काय करायचं, त्यानं गुळण्या करायच्या. गुळण्या केल्यानंतर काय होईल, तुमचं जे काही टॉन्सिल आहे, ते टॉन्सिल कमी व्हायला मदत होईल. नंतर अपराजिताच्या किंवा काय करायचं, तुम्हाला पिऊ वाटत नसेल, एखाद्याला कसं होतं, एखादी औषध पानाचा रस वगैरे पिऊ वाटत नाही. मग त्यानं काय करायचं, अपराजिताच्या पानाची पेस्ट बनवायची आणि ती बाहेरून काय करायची, टॉन्सिलला बाहेरून लावायची गळ्याच्या भोवताली. त्याच्यामुळं काय होईल, तुमचा टॉन्सिलचा जो काही त्रास आहे तो कमी होईल. नंतर साठी सुद्धा या पानाची पेस्ट बनवायची आणि ज्या ठिकाणी दुखतंय त्या ठिकाणी जर लावली तर त्याला खूप फरक पडत असतो. नंतर अंडकोश, हायड्रोसिल यासाठी सुद्धा याच्या बियाला काय करायचं, वाटायचं, थोडं गरम करायची, त्याची पेस्ट बनवायची. थंड झाल्यानंतर ती काय करायची, अंडकोशावर लावायची आणि वरून काय करायची, हळुवारपणे लंगोट बांधायची. तुमची जी सूज आहे ती कमी होण्यासाठी मदत होईल मित्रांनो. बऱ्याच गोष्टी आहेत, थोडंफार तुम्ही करून बघा. याचा बऱ्याचपैकी तुम्हाला फायदा होत असतो. मित्रांनो, तुम्ही काय करायचं, हा जो आपला एक नवीन चालू झालेला आहे स्तंभ गेट एव्हरीथिंग चॅनलवर, याच्यामध्ये आपण रोज एका नवीन वनस्पतीविषयी माहिती देणार आहोत. तुम्हाला आज कोणते आजार नसू द्या, पण कुणाला तुमच्या परिचयाला एखाद्याला जर कोणता आजार झाला, तर एखाद्या वनस्पतीची तुम्हाला माहिती, ओळख राहावी. माहिती, ओळख असणं खूप फायद्याचं असतं मित्रांनो. आयुर्वेदावरचा विश्वास जो आहे तो आपण थोडा-थोडा वाढवला पाहिजे याच्यासाठी, की साधे-साधे आजार राहतात. त्याच्यासाठी आपल्याला दवाखान्यात जायची गरज लागत नाही. घरच्या घरी आपण ते दुरुस्त करू शकतो. अशा काही वनस्पती आपल्या या पृथ्वी तलावर उपलब्ध आहेत. त्याचा नक्कीच आपण लाभ घेतला पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये कमेंट द्यायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.